हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? पाऊस पाणी वगैरे कसं आहे तुमच्याकडे? तर आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी. चटपटीत काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी कांदा कापून घेतलाय, 2 टोमॅटो कापून घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि यात लसूण, अद्रक आणि खोबरं टाकून घेतलं. हे आपल्याला बारीक करायचं आहे. त्याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला वाटून घ्यायचे. टोमॅटो अख्खे नाही टाकायचे, वाटून घेऊया आपण टोमॅटो पण. अशा प्रकारे मिक्सरमध्ये. तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलंय. चणे आपण शिजवून घेतले व्यवस्थित, बघू शकता. कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे बघा, असे मस्तपैकी शिजतात. रात्री भिजवून ठेवलेले. फोडणी देऊन घेऊया. त्याच्यासाठी मी थोडेसे जिरे, एक तेजपत्ता आणि थोडासा लसूण घातला. एक म्हणजे 2-3 पाकळ्या, जास्त घातलेला नाही. आणि आता यात आपण कांदा घालून घेऊया. एकदम लाल होईपर्यंत भाजून घेऊया कांदा. आणि कांदा थोडा जास्तच हवा आहे. मी मध्यम असे मोठ्या आकाराचे 2 कांदे कापले, छोटे छोटे. एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा. एकदम गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया आपण. आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटताय तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. तर बघू शकता कांदा आपला असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यात आपण आता वाटप टाकूया. जे आपण करून घेतलेलं ते वाटप टाकून घेऊया. आणि याला पण छान एकत्र असं मिक्स करून 2 मिनिटं परतून घेऊया व्यवस्थित. तर बघू शकता मसाला आपला भाजून व्यवस्थित तेल सुटलेल्या मसाल्यांना यात आपण घालून घेऊया. लाल मिरची पावडर, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं टाका. हळद आणि धने जिरा पावडर. त्यात आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया. 1 चम्मच आहे, नॉर्मली मोठा 1 चम्मच.